नमस्कार मंडळी. ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अग्रगण्य आहे. ठरलं तर मग मालिकेत सायली अर्जुन या जोडीखेरीज सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली हा नुकताच स्टार प्रवाहाच्या शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात आला होता. या कार्यक्रमात त्याने त्याचा एक भावनिक किस्सा शेअर केला. त्याचा हा संघर्षाचा किस्सा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमात बोलताना आपल्या संघर्षाबद्दल बोलताना अमित म्हणाला, 1.5 वर्ष मी फिर ऑडिशनसाठी फिरलो, कधीच संधी मिळाली नाही. जेव्हा हरलो तेव्हा जॉब घेतला हातात. जॉईन लेटर बाबांना दिलं तेव्हा तीच व्यक्ती होती की त्याने ते जॉईन लेटर फाडून टाकलं. जा, बाप आहे तुझा, तुझं स्वप्न पूर्ण कर. आज मला थोडंफार यश मिळालंय, परंतु हे यश बघायला माझे वडील हयात नाही. शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात त्याने हा संघर्षाचा किस्सा सांगितल्यानंतर त्याचा हा किस्सा ऐकून उपस्थितांनाच नव्हे तर प्रेक्षकांना सुद्धा रडू कोसळलं. दरम्यान अमित हा अमराठी असून सुद्धा उत्तम मराठी बोलतो, त्यामुळेच त्याला बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या तो ठरलं तर मग मालिकेत अर्जुन हे पात्र साकारून घराघरात लोकप्रिय झाला आहे. तर अमितच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.